जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. जयाने घातली मुक्तीची गवादी, जयाने घातली मुक्तीची गवादी, मिळवली मांदी वैष्णवाची, करील तो काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, राहे समाधाने चित्ताचिया, करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. विठ्ठला विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गाकरो प्रथमं ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कडा कुसरी काहीच नेने, बोलितो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता. विठ्ठला विठ्ठला जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. विठ्ठल रुक्मिणी मंदिर वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने गेल्या 14 वर्षापासून सुरू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचं या वर्षीचं हे 15वं वर्ष आहे. अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा असं आपल्या या सप्ताहाचं स्वरूप आहे. ज्ञानेश्वरी पारायणाचं नेतृत्व जे करतायत ते आमचे हरिभक्तीपरायण जनक महाराज सोळंके म्हसरूड हे ज्ञानेश्वरी पारायणाचं नेतृत्व या ठिकाणी करत आहेत. आणि साधू संतां भगवत कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने व तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने हा उत्सव या ठिकाणी सुरू आहे. फार चांगली गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. शरद महाराज आहेत, किरण महाराज आहेत, चिंतामण महाराज आहेत. हा तुमचा फोटो पारायणाचा. हा महाराज चिंतामण, हा पारायणामध्ये ज्ञानेश्वरीचं नेतृत्व करणारे जनक महाराज, जनक ना, जनक महाराज आमचे ते हां नागरे महाराज आहेत नाही का. आणखी चिंतामण महाराज आणि तुम्ही, आपण सगळेजण आमचे पंढरीनाथ आहेत आणि आमचे आव्हाड साहेब आहेत. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. ज्यांच्यामुळे आम्हाला या ठिकाणी यावं लागलं ते आमचे सोमनाथ भाऊ. आणि त्यांचा फोटो पाहिल्यानंतर असं वाटलं की आपल्याला जावंच लागेल, कारण पुन्हा मग नाशिकमध्ये जाता येणार नाही. अशा पद्धतीने आपण सगळ्यांच्या सहकार्याने हा उत्सव या ठिकाणी सुरू आहे. आणि
आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. या निमित्ताने हे वाक्पुष्प प्रभुचरणी समर्पित करण्याचा हा सुयोग आहे. खरं म्हणजे आजचा जो अभंग मी कीर्तन सेवेसाठी निवडला आहे, चिंतन सेवेसाठी निवडला आहे, तो खऱ्या अर्थाने ठरवून नाही निवडला. इथं आल्यानंतर ठरला. इथं आल्यानंतर म्हटलं आज हा उत्सव या ठिकाणी सुरू आहे. पसायदान पाहिलं, हे संतांची मांदियाडी पाहिली. इथं आल्यानंतर असा विचार केला की आता अभंग घ्यायचा कोणचा. तर मग हा अभंग आम्हाला या ठिकाणी स्फुरला आणि हा अभंग घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. खरं म्हणजे हे सगळे साधे अभंग असतात, पण बऱ्याच दिवसात पाठात नसतात, त्याच्यामुळे शेवटचं चरण कोणचं हे लक्षात येत नाही. पण बरं झालं तुम्ही होते, नाही तर आम्ही हेच घेतलं असतं. असो, चिंतन सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा आणि ज्ञानोबारायांचं एकंदरीत चरित्र सांगणारा, ज्ञानोबारायांचं जीवन आपल्यासमोर प्रतिपादन करणाराचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. खरं म्हणजे ज्ञानोबाराय आपल्याला कोण समजून सांगतायत, ज्ञानोबारायांचा मोठेपणा आपल्याला कोण सांगतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा. कोणी कोणाचं वर्णन करावं यालाही नेम आहे, कोणी कोणाचं कौतुक करावं यालाही नेम आहे. मला असं वाटतं की पैलवानाचं वर्णन पैलवानानेच केलं पाहिजे. पैलवानाचं वर्णन दुसऱ्या चहा पिणाऱ्या माणसाला जमणार नाही, कारण त्याला माहीत नाही काय मेहनत करावी लागते म्हणून वर्णन करणं हे कुणालाही शक्य नाही. जो ज्याचा अधिकार असेल, ज्याच्या अधिकारातून तो केला असेल, त्यालाच तो वर्णन करण्याचा अधिकार असतो, अन्यथा नाही. कसं आहे पहा, आमचे महाराज अत्यंत चांगला मृदंग वाजवत आहेत हे म्हणण्याचा सुद्धा आम्हाला यासाठी अधिकार नाही, कारण आम्हाला मृदंगातली माहितीच नाही. मृदंग त्यांनी सांगावा की ज्यांनी जवळजवळ 12 वर्ष त्याच्यावर अभ्यास केला आहे, त्यांनी म्हणावं की मृदंग चांगला वाजतो, तो खरा मृदंग आहे. त्या कीर्तनकाराने ठरवावं की हे कीर्तनकार चांगले कीर्तनकार आहेत, ते खरे कीर्तनकार आहेत बरं का. कोणी ठरवून काही कीर्तनकार होत नसतो. नाही, हा कीर्तनकार आहे ना, हा उत्तम कीर्तनकार आहे. हे कोणी ठरवलं पाहिजे? ज्याने किमान 12-25 वर्ष अभ्यास केला त्यांनी ठरवलं पाहिजे की हे कीर्तनकार उत्तम कीर्तनकार आहे, हे गायक अत्यंत उत्तम आहेत. हे कोणी सांगितलं पाहिजे? की ज्याने भरपूर दिवस त्याची साधना केली त्याने ते सांगितलं पाहिजे. आणि म्हणून त्याची साधना जर आपल्या जीवनामध्ये नसेल तर कोण्याही गोष्टीचं वर्णन करण्याचा अधिकारसुद्धा आपल्याला प्राप्त होत नाही. विठ्ठल विठ्ठल. खरं सांगू का तुम्हाला, सासू चांगली आहे असं कोण सांगितलं पाहिजे? असं कोणी सांगितलं पाहिजे? जोपर्यंत सून सासूला चांगलं म्हणणार नाही तोपर्यंत सासू नाही का, असं नाही का. सून जर चांगलं म्हणत असेल तर समजून चालावं, मग सासू नक्की चांगली आहे. आणि सून चांगली असं कोण म्हटलं पाहिजे? सासूनं म्हटलं. आमची सूनबाई नाही ना बाई, खूपच चांगली आहे सूनबाई, मग समजावं सून चांगली आहे. नाहीतर सुनीच्या देखत चांगलं म्हणावंच लागतं, नाही तर जो भेटणार नाही. पण मला असं वाटतं की हे वर्णन आहे. म्हणून वर्णन कोणी कोणाचं करावं हा एक विषय आहे, लक्षात ठेवा. कौतुक कोणी कोणाचं करावं हा एक विषय आहे. असं असते बघा समाजामध्ये. एखादा बाप आपल्या मुलाचं कौतुक करत असेल तर हे खरं कौतुकच नाही, कारण त्याची ती आसक्ती आहे, त्याचा तो मुलगा आहे. एखादा भाऊ आपल्या भावाचं कौतुक करत असेल तर हे खरं कौतुकच नाही, कारण तो त्याचा भाऊ आहे. एखादा बिचारा सेवक आपल्या मालकाचं कौतुक करत असेल तर त्याच्या पाठीमागं काहीतरी स्वार्थ आहे, काहीतरी स्वार्थ आहे. आई मुलाचं कौतुक करत असेल तर तिच्या पाठीमागं तिचं प्रेम आहे, प्रेमापोटी केलेलं ते कौतुक आहे. पण तुम्हाला खरं सांगू का, एखादा विरोधक ज्या वेळेला माणसाचं कौतुक करतो ना, ते खरं कौतुक आहे, तो खरा परिचय. मित्र मित्राचा परिचय देत असेल तर हा खरा परिचय नाही. भाऊ भावाचा परिचय देत असेल तर हा खरा परिचय नाही.
आई वडील आपल्या मुलाचा परिचय देत असतील तर हा खरा परिचय नाही. आणखी मला एक गोष्ट सांगायची राहिली. एखादी सासू जर आपल्या जावयाचं कौतुक करत असेल तर ते खरं कौतुक नाही, खरं कौतुक नाही. सासू म्हणत असते, मग बाई आमचे जावई व किती शिकले बाई. जावईच म्हणतात ना इकडे, जावईच म्हणतात ना, जावई. फार बदमाश जात महाराज आहे. कोणाची? सगळ्यात बेमान जात जर कोणाची असेल तर इथं कोण नाही ना, मला आणखी शिव्या द्यायच्या आहेत. सासूबाई जर जावाई बापूचं कौतुक करत असेल तर ते खरं कौतुकच नाही. आमचे जावाई बापू बाई किती शिकले, किती बाई शिकले आमचे जावाई बापू. एका वर्गात आहे ना 5-5 वर्ष शिकत होते, किती शिकले. खरं कौतुक आहे का? खरं सांगा. आपल्या मालकाचं कौतुक. 2 सखी एका ठिकाणी आल्या. एक सखी आपल्या सखीला म्हणते, बाई आमचे मालक किती शिकले, तितके शिकले बाई. त्यांनी जर पत्र लिहिलं ना तर दुसऱ्याला अजिबात वाचता येत नाही. कौतुक आहे हे, कौतुक आहे. स्वमपि लिखितम पत्रम परो न वाचेती. ती पुढची म्हणते, माझे तर तुझे पुढचे आहेत. तुझं तरी स्वमपि लिखितम पत्रम परो न वाचेती, माझे तर असे आहे स्वमपि लिखितम पत्रम स्वयं न वाचेती. त्यालाच वाचत. जावई बापू सासरवाडीला गेले. पूर्वीचा काळ होता आणि पूर्वीचा काळ आणि त्या ठिकाणी पूर्वी कपडे नसायचे महाराज. बाहेर जायला दुसऱ्याचं शर्ट नाही आहे ना, दुसऱ्याचं शर्ट घालून बाहेर जात होतं. सासरवाडीला निघाले, त्याचं शर्ट त्याचा पॅन्ट. एका मित्राने सांगितले का कंगवा घेतला पाहिजे, सासरवाडीला चाललाय तू, कंगवा घेऊन गेलं पाहिजे. एवढा कंगवा घेतला महाराष्ट्राने. त्याला 2च दात होते. कंगवा घेऊन सासरवाडीला जावईबुवा गेले. अशा ऐटीत खुर्चीवर बसले आणि सासूबाई कौतुक करत होती. आणि तेवढ्यात त्या घरी एक पत्र आलं. पत्र आल्यानंतर त्या गावात पूर्वीचा काळ एकच माणूस पत्र वाचणारा होता. मग सासू म्हटली, आता कुठे जायची गरज नाही, आमचे जावई बापू किती शिकेल आहे बघ ना, किती अपटूडेट आहेत. मग पत्र जावई बापूच्या हातात दिलं. बापूने असं पत्र पाहिलं. बापूला पश्चाताप झाला. त्यांनी रडायला सुरुवात केली. आणि जसं रडायला सुरुवात केली तसं सासूला असं वाटलं, कुणीतरी मेलं बाई म्हणून तर बापू रडतात. कोणीतरी मेलंय म्हणून बापूच म्हणतात. आमच्याकडे बापू, जावाई बापू. तुमच्याकडे काय म्हणतात? जावाईच म्हणतात. जावाई बुवा रडतायत. सासूने रडायला सुरुवात केली. सासूचा आवाज दुसऱ्या शेजारणीच्या जवळ गेला. ती शेजारीने आली. तिने विचारपूस न करता रडायला सुरुवात केली. मग गंगी आली. गंगीने काही विचारपूस केली नाही, रडायला सुरुवात केली. या जातीला रडायचा फार आनंद असतो महाराज. पण तुम्हाला खरं सांगू का, रडता रडता ज्याला बोलता येत नाही ते खरं रडणं आहे. रडता रडता ज्याला बोलता येत नाही ते खरं रडणं आहे. हे बोलतायत बी रडतात बी, काय कसं आहे मला माहीत नाही. सखी आली, सखीने आपली किंगरी चालू केली. गंगी आली, गंगीने आपला सायरन वाजवला. आणि जो आवाज मोठा झाला रडण्याचा, तेवढ्यात एक म्हातारी आली काठी टेकवत आणि म्हटली, गंगे तू का रडते का? आणि ती ठकी रडते म्हणून मी रडते म्हणे. ठकीला विचारलं तू का रडते? ती सखी रडते म्हणून मी रडते म्हणे. सखीला विचारलं तू का रडते ग? ते घर मालकीन रडते म्हणून मी रडते म्हणे. तिला विचारलं तू का रडते? आमचे जावाईबुवा रडतात म्हणून मी रडते म्हणे. जावाईबुवाला विचारलं तुम्ही का रडता जावाईबुवा? जावाईबुवा म्हटले मला पत्र वाचता येत नाही म्हणून मी रडतो. अशा जावयाचं वर्णन जर एखादी सासू करत असेल तर त्याला काय अर्थ आहे महाराज? विठाला विठाला वर्णन करते. माझ्या ज्ञानोबारायचं वर्णन करते. पण महाराजांना म्हटलंय, महाराजांना सांगितलंय की महाराज तुमच्या संतांच्या यादीमध्ये आमचे बाबा असू द्या. तुम्ही जे संतांची मालिका देताय ना त्याच्यामध्ये आमच्या महाराजांचं एक नाव असू द्या. काय करतात रे तुझे बाबा? आमचे बाबा आहेत ना, आमचे बाबा राख लावतायत आणि भस्म लावून तपश्चर्या करतायत. अरे बाबा, तुझ्या बाबाला जर मी बाबा म्हटलं तर एखाद्या गाढवाला सुद्धा मला बाबा म्हणावं लागेल ना. आमचे बाबा ध्यान करतात. अरे ध्यान करतात म्हणून जर आपण त्याला महाराज म्हणत असू तर बगडा सुद्धा ध्यानच करतो ना. आमचे बाबा बिळात राहतात. मग बिळात राहतात म्हणून जर तुम्ही मला संत म्हणायला लावत असाल
तो उंदीरसुद्धा बिळातच राहतो ना, उंदीरही बिळातच राहतो. आमचे बाबा पाण्यात राहतात. अरे पाण्यात राहतात म्हणून जर त्यांना मी संत म्हटलं तर काय, कावडी कानन हाती तुका म्हणे सुसर जडी आणि कावडी कानन हाती. मी नाही म्हणणार गड्या, मी कृतीला महत्त्व देणारा नाही, मी वृत्तीला महत्त्व देणारा आहे. कृती काय आहे सज्जनानो, याहीपेक्षा तुमची वृत्ती काय आहे महत्त्वाचं आहे. एखाद्या वेळेला तुमची कृती चांगली दिसत असेल म्हणून काय त्याच्या पाठीमागं वृत्ती चांगलीच असते. एखाद्या वेळेला तुमची कृती वाईट दिसत असेल म्हणून काय त्याच्या पाठीमागं वृत्ती वाईट असते. कृतीवर नाही, कृतीला संप्रदाय महत्त्व देत नाही, संप्रदाय वृत्तीला महत्त्व देतो. अंतरीची घेतो गोडी आहे जोडी भावाचे, आहे जोडी भावाचे, आहे जोडी भावाचे. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. वृत्ती काय, कृती काय, याच्यापेक्षाही वृत्ती काय. वृत्ती अत्यंत महत्त्वाची आहे. मी सांगू का, ज्याची कृती भजनाची आहे व वृत्ती जर प्रपंचाची असेल तर त्याचं भजनसुद्धा कीर्तनात येणार नाही. पण ज्याची वृत्ती गोऱ्या वेचण्याची आहे, कृती गोऱ्या वेचण्याची आहे, पण त्याची वृत्ती जर पारमार्थिक असेल तर त्या जनाबाईच्या गोऱ्यासुद्धा कीर्तनात आल्याशिवाय राहणार नाही. कृती दळण दळण्याची आहे, कृती दळण दळण्याची आहे, व वृत्ती जर पारमार्थिक असेल महाराज, ते दळणसुद्धा कीर्तनात आल्याशिवाय राहणार नाही, आल्याशिवाय राहणार नाही. आमची वारीसुद्धा कीर्तनात येत नाही, आमचं भजनसुद्धा कीर्तनात येत नाही, आमचं नाव येत नाही ना कीर्तनात की बाबा हे भजन करतायत म्हणून. पण जनाबाईच्या शिव्यासुद्धा कीर्तनात येतात. याचं कारण असं आहे, जनाबाईच्या शिव्या तोंडात आहे, मनात मात्र देव आहे, देव आहे. अरे अरे विठ्या मूळ माईच्या कार्ट्या, हो तुझे गेले मडे तुला पाहुनी काळ रडे. हो शिका, धुंद झाला तुझा दरबार. अर्थात जनाबाईच्या शिव्या सुद्धा देवाला गोड वाटावा. हो मी खरं सांगतो तुम्हाला, आईने मुलाला दिलेल्या शिव्या सुद्धा मुलाला चांगल्या वाटत असतात, कारण तिच्या त्या ओठात असतात, पोटात नसतात, पोटात नसतात. पोटात त्याच्याबद्दल मात्र प्रेम असतं, लक्षात ठेवा. शिवाय देते, मेलं मरतही नाही. मला म्हणत होती माझी आई, मेलं मरतही नाही, उभारं मला काय जीव घ्यायला आलं काय सांगा, असं म्हणत होते. पण मला असं वाटतं की तिच्या शिव्यासुद्धा गोड लागतात. याचं कारण तिच्या शिव्या ओठात असतात, पोटात नसतात, पोटात नसतात. म्हणजे जनाबाईच्या शिव्यासुद्धा देवाला गोड लागत होत्या. याचं कारण जनाबाईचं प्रेम इतकं मोठं होतं महाराज, तिच्या शिव्यासुद्धा भजन होतं, भजन होतं. जनाबाईचं जातंसुद्धा कीर्तनामध्ये आलं. हो कीर्तनामध्ये आलं. जनाबाई दळण दळत होती आणि प्रभू त्या ठिकाणी ते दळण दळण्यासाठी जात होते. मला काय भाव सांगायचं आपल्या लक्षात आला असेल. दळण होतं महाराज, पूर्वी होतं ना दळण, ते आमची आजी आहे, होतं ना दळण, दळण होतं. जाते होते ना घरी, जाते, आता जाते जाते झाले, आता जिवंत जाते. काय हो दळण तयार झालं, गिरणीवर घेऊन जा, की चाललं जातं, जिवंत जाते. आता जात्याचं ठिकाण टी व्हीच्या स्टँडने घेतलं बघा. आता टी व्ही आहे तिथं नाही का, जाते गेले, आता जाते, ते स्टँडही गेले, आता भीतीला आल्या टी व्ह्या. पण मला वाटते पूर्वी जाते होते. महाराज तुम्हाला सांगतो, मला काही उद्या इथं थांबायचं नाही म्हणून सांगतो, ही जात इतकी बेमान जात आहे, ही जात इतकी बेमान जात आहे. सांगू ना, अरे सांगू का नाही, सांगू ना, इतकी बेमान जात आहे ही. जात्यावर गाणे म्हणत असताना खायचं सगळं सासरचं आणि गायचं बघावे. वाटेच्या वाटसरा काय पाहतो रे घर आले, आणि सोन्याचं कुलूप माझ्या भावाच्या दार आले रे. असंच ना, अशी माणस. वाटेच्या वाटसरा काय पाहतो रे घर आले, आणि सोन्याचं कुलूप माझ्या भावाच्या दार आले रे. चला म्हटलं कुलूपच घेऊन येऊ, त्याला भाव भरपूर आहेत, आता कुलूपच आणू. गेलो 2-4 जण आम्ही. विचारलं का हो या बाईच्या भावाचं घर हेच आहे म्हणे, आणि घर मोठं होतं पण कुलूप एवढं होतं, असं एवढं मोठं कुलूप लावलेलं होतं लोखंडाचं.
म्हटलं काय म्हणते बाईनं तर म्हटलं वा सोन्याचं कुलूप बरोबर आहे म्हणत्या बाईचं, सोन्या शावकाराचं कर्ज आहे म्हणे याच्यावर. 4 जणी असतात महाराज, त्या दळणदळत असतात आणि मला असं वाटते त्यातल्या एकीच्याच पाठ असते बरं का, 2-4 झांबलटच असतात त्यातल्या. त्या गाणे म्हणतात ना, त्या तिच्या तोंडाकडे पाहतात, त्यांनी ई म्हटलं की ई. जनाबाईचं जात सुद्धा कीर्तनात आहे. सुंदर माझे जात फिरते बहुतेक सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासवानी ए रे बा विठ्ठला, यांना म्हणू द्या ना. ए रे बा विठ्ठला, ए रे बा विठ्ठला, तू ए रे बा विठ्ठला. प्रपंच दळण दळीले पीठाम्या भरिले, सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला. ए रे बा विठ्ठला, रात्रभर चाल चल चल रे रे बा विठ्ठला. ए रे बा विठ्ठला, तू ए रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा, सासू आणि सासरा, त्यांचा घरात नाही आसरा. सासऱ्यांनो एखादी दिंडी पा. सज्जनानो, सासू आणि सासरा, दीर तो तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा, तू ये रे बा विठ्ठला. मला हे सांगायचं आहे भगिनींनो, तुमची संख्या मोठी आहे, तुम्हाला प्राधान्य दिलं पाहिजे म्हणून सांगतो. तुम्हाला बाहेरही आहे बिचाराचं प्राधान्य, घरातही प्राधान्य यांनाच आहे आता, कारण 1500 रुपये महिना आहे. 1500 रुपये महिना. एका महिलेला विचारलं, ताई काय करता तुम्ही 1500 रुपयाचं? मग म्हणे महाराज, मग आम्ही 1500 रुपयाचं काय करतो म्हणजे आम्ही 500 रुपये महिन्याने एक माणूस ठेवला आणि भांडे घासायला. बापरे, 500 रुपये महिन्याने भेटला, मग भेटला म्हणजे भांडे घासतो एकदम स्वच्छ, किती शिव्या दिल्या तरी सहन करतो. बापरे, तुम्हाला समजला असेल माणूस. माणूस समजला ना, माणूस समजला ना. म्हटलं आणला कुठून, कुठून काचा, घरचा होता तोच ठेवला. असू द्या. सज्जनानो, मला आपल्या पुढे जो भाव मांडायचा आहे ना, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. परमार्थामध्ये कृतीला महत्त्व नाही, परमार्थामध्ये वृत्तीला महत्त्व आहे. वृत्तीला. जनाबाईची कृती ही शिव्या देण्याची होती, पण जनाबाईची वृत्ती मात्र फार वेगळी होती. आमच्या सावतोबाची कृती ही खुरपण करण्याची होती, पण सावतोबाची वृत्ती इतकी निर्मळ होती महाराज. त्यांचं अंतकरण इतकं निर्मळ होतं की देवाळा लपायसाठी कुठंच जागा भेटली नाही, सावतोबाकडे जावं लागलं. सावतोबा असतील इथं बघा, सावतोबाकडे जावं लागलं. कृती काय करताय तुम्ही यापेक्षा तुमची वृत्ती काय आहे? तुमच्या गाडगे बाबाची कृती फक्त झाडून काढण्याची होती, झाडून काढण्याची कृती होती महाराज. ज्या ठिकाणी माझे बाबा गेले त्या ठिकाणी फक्त त्यांनी झाडूनच काढलंय. आता 8 तारखेला त्यांच्या स्मारकाचं उद्घाटन आहे त्यांच्या गावला. अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांचं छोटंसं गाव आहे शेणगाव म्हणून. इथं आपण फार मोठं स्मारक बनवतोय, मंदिर बनवतोय माझ्या गाडगे बाबाचं. काय कृती होती? झाडून काढण्याची. पण वृत्ती काय होते? कृतीपेक्षाही वृत्ती अत्यंत महत्त्वाची आहे. बाबाचं कीर्तन चालू होतं. कीर्तनात एक माणूस पाठीमागून ओरडत पुढे येत होता,
थांबवा बाबा कीर्तन. काय चांगलं केलं बाबा या कीर्तनाने तुमचं. अत्यंत वाईट निरोप घेऊन आलो बाबा मी तुम्हाला आज. थांबवा बाबा कीर्तन. तो ओरडत येत होता. सगळे लोक त्याच्याकडे पाहत होते. समोर आला आणि म्हटला, बाबा तुम्हाला अत्यंत वाईट निरोप आहे आज. अरे कोणचा निरोप? तुमचा पोरगा मेलाय बाबा. तुमचा पोरगा मेला म्हटल्यानंतर सुद्धा बाबाने काय उत्तर दिलंय? बाबा म्हणतात, लेका पोरगा मेलाय म्हणून तुम्ही मला कीर्तन थांबवायला लावणार आहात का? अरे किती मेले कोट्या कोटी, काय रडू एकासाठी, काय रडू एकासाठी. प्रपंचाचा विचार न करता त्यांची वृत्ती फक्त समाजाचा विचार करते महाराज. त्यांची कृती फक्त झाडण्याची जरी असली तरी ते साधू आहेत. तुमची कृती काय आहे याहीपेक्षा तुमची वृत्ती काय हे अत्यंत महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल हो, वृत्ती गेली ना सर्वस्व गेलं. हो, पुढे जायचं आहे आपल्याला धीरे धीरे. तुमच्या पदरात काहीतरी पडावं म्हणून सांगतो. कृती गेली तर जाऊ द्या, वृत्ती गेली ना सगळं गेलं. लक्षात ठेवा, वृत्ती गेली की माणसाची अधोगती चालू होते. लक्षात ठेवा, वृत्ती फार महत्त्वाची आहे. थोडक्यात सांगून जाईल. दोघाची भांडणं झाली. दोघाची भांडणं समजते आपल्याला? दोघाची भांडणं मला नाही समजत म्हणून तुम्हाला विचारतो. कोणाकोणाची होतात? त्यांची ज्यांची होतात आणि तशीच मिटतात. ते कुत्र्याचं हाड मोडलं आणि ते तसेच मिटून जातं. तसं त्या दोघाची भांडणं झाली. दोघांनी 2 वकील ठेवले आणि हे आपली बिचारी 7 वर्ष विभक्त राहत होते. दोघंही विभक्त राहत होते. दोघांनी 2 वकील ठेवले आणि ही महिला आपल्या वकिलाकडे त्या दिवशी गेली आणि वकिलाने विचारलं, ताई गेलत्यात का तुम्ही आज कोर्टावर? हा गेलती साहेब. भेटलेत का तुमचे मालक? हा भेटले साहेब. कोण्या मूडमध्ये होते? भांडणाच्या मूडमध्ये होते साहेब. तुम्ही काही बोलल्यात का? मी फार बोलायचा प्रयत्न केला साहेब. पण ते माझ्याशी अजिबात नाहीत बोलले. एक शब्दही नाहीत बोलले. हा एकच शब्द बोलले. तो कोणचा सांगता येईल? ते मला असं म्हटले की तू जे मला सांगते ना ते मला अजिबात सांगू नको. तिकडे कोणाही गाढवाला जाऊन सांग. तू जे मला सांगते ना ते मला अजिबात सांगू नको. तिकडे कोणाही गाढवाला जाऊन सांग. मग तुम्ही काय केलं आहे म्हणून ते सगळं सांगण्यासाठी तुमच्याकडे आली साहेब. तुमच्या काही लक्षात आलं का नाही? वृत्ती गेली की संपलं. बरं संपलं. तुमची कृती काय आहे यापेक्षा त्याच्या पाठीमागं तुमची वृत्ती काय महत्त्वाचं आहे. मला यासाठी सांगायचं होतं की जगद्गुरु तुकोबारायांना ह्या सगळ्या यादीत, हे संतांची यादीमध्ये तुम्ही का घेत नाही? यांना का घेत नाही? यांना का घेत नाही? एकदा तर देवाने म्हटलंय की तुम्ही यांना संत का म्हणत नाहीत? देवा तुकोबाराया देव म्हणतायत की तुम्ही जर याला साधू नाही म्हटलं ना तर मी तुमचं वाईट करेल बरं का. मी देव आहे. त्यावेळेला महाराज म्हणतायत तू माझं वाईट केलं तरी चालेल पण माझ्या विचारात जो बसणार नाही तो कोणी असला तरी मी त्याला साधू म्हणणार नाही. करशी तरी देवा करी माझे सुखे, करशी तरी देवा करी माझे सुखे, करशी तरी देवा करी माझे सुख, करियासी मुखे नमन सांत, करियासी मुखे करियासी मुखे न म्हणे माझं तू वाईट कर. माझं तो वाईट करत असला तरी सुद्धा माझ्या विचारात जो बसत नाही, माझ्या याचा अर्थ या कक्षेत जो बसत नाही त्याशिवाय मी त्याला संत म्हणणार नाही. याचा अर्थ असा आहे की कोणालाही संत न म्हणणारे माझे तुकोबाराय ज्ञानोबारायांचं वर्णन करतात. हे खरं वर्णन आहे. ते तुकोबाराय ज्ञानोबारायांचं वर्णन करतायत. ज्ञानोबारायांचं वर्णन काय करावं महाराज? काय काय पैलू सांगावेत त्यांचे? मी खरं सांगू का तुम्हाला? साधू साधूच असतात गड्या. सामान्य सामान्यच असतात. अरे आकाशामध्ये तारे आणि चंद्र असलेले हो तरी तारे तारे असतात. चंद्र चंद्र असतो. चंद्र चंद्र असतो. खाणीमध्ये गारा आणि हिरा असला तरी गारा गारा असतात. हिरा हिरा असतो. दह्यामधून लोणी आणि ताक निघत असलं तरी ताक ताक असते, लोणी लोणी असते. तरी या जगतामध्ये सर्वसामान्य आणि साधू दिसत असले तरी सामान्य सामान्य असतात आणि साधू साधू असतात. साधू साधू.
आकाशाचे अंगी चंद्र तारांगणे दोहीशी समान पाहू नये. पृथ्वीची पोटी हिरा गारगोटी दोहीशी संसाटी म्हणजे सारखेपणा दोहीशी संसाटी करू नये. दह्याची अंगी निघे ताक लोणी एका मोले दोन्ही मागू नये. आणि तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहीशी समान भजू नये. 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 तारे अनेक असतात चंद्र एकच असतो. बरोबर आहे ना. तारे अनेक असतात चंद्र एकच असतो. पण पौर्णिमेचा प्रकाश आहे ना फार महत्वाचा आहे भाव. पौर्णिमेचा प्रकाश आहे ना हा ताऱ्याचा नाही चंद्राचा असतो. खाणी अनेक असतात गारा अनेक असतात हिरा एखादाच असतो. हिरा एखादाच असतो. पण हिऱ्याला जे महत्व आहे ना ते गारीला कधीच नसते. दही असते दह्यात ताकही असते आणि लोणी असते. मला वाटते लोणी एवढं असते आणि ताक एवढंच असते. नाही लोणी एवढं असते ताक एवढं असते. हो यांना जर विचारलं असतं त्यांनी म्हटलं ताक एवढं असते तर कधी माहीतच नाही ना. लोणी एवढं असते ताक एवढं असते. ताक जास्त असून सुद्धा ताक असते. लोणी कमी असून सुद्धा लोणी असते. मी असं म्हणतो की ताकाच्या ठिकाणी आपण सगळेजण आहोत महाराज. ताकाच्या ठिकाणी आपण सगळेजण आहोत आणि लोण्याच्या ठिकाणी ही सगळी संत मंडळी आहे. हे मागं दिसतायत ना हे सगळे लोण्याच्या ठिकाणी आहेत बघा. लहान आहे किती वर्षाने जन्माला आले. 300 400 500 वर्षाने एखादा आला. खऱ्या अर्थाने 200-300 वर्षाने. पण लोणीच ना लोणी आहे. आपण आहोत लोणी आहे. म्हणून एका मुले दोन्ही मागू नये. तुका म्हणे तैसे संत तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहीशी समान भजू नये. आणि म्हणून लोणी आहे. संतांचे कष्ट फार मोठे असतात राजांनो. संत म्हणणं सोपं आहे संत होणं फार कठीण आहे. बरं फार कठीण आहे. संतांचा जो इतिहास लिहिला जातो ना तो त्यांच्या आनंदाचा आणि सुखाचा इतिहास नाही लिहिला जात. त्यांच्या दुःखाचा इतिहास जास्त लिहिला जातो. आणि मी खरं सांगू दुःखातून जी माणसं मार्ग काढत असतात त्यांचाच इतिहास होतो. दुःखाला जी माणसं महत्त्व देतात आणि थांबतात इतिहास त्याची दखल कधी घेत नसतो. रामायणातला सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग जर कोणचा असेल आणि आपल्याला जर विचारला कोणचा प्रसंग रामायणातला महत्त्वाचा आहे तर प्रत्येकाच्या मुखातून एकच प्रसंग निघतो तो म्हणजे वनवास. वनवास हा प्रसंग रामायणातला अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे. अनेक प्रसंग वेळेनुसार आम्हाला सोडावे लागतात. सोडून देतो आम्ही चालतो पुढे. पण रामप्रभूच्या वनवासाचा प्रसंग आम्हाला सोडताच येत नाही. कारण रामप्रभूच्या वनवासाचा प्रसंग सांगितल्याशिवाय रामायण पूर्णच होत नाही. इतिहास हा सुखाचा घडत नसतो. मस्त मौज आहे मजा आहे मग झालं हे इतिहास नाही घडत. इतिहास नेहमी दुःखाचा होत असतो. असा आनंदाचा आणि विलासाचा कुठे इतिहास होतो का महाराज. दुःखाचा इतिहास होता कष्टाचा इतिहास होता. आणि म्हणून माझ्या ज्ञानोबारायांचा इतिहाससुद्धा अत्यंत कष्टाचा इतिहास आहे. जन्म झाल्यानंतर मुलं मोठे होत होते. आई वडिलांना लोक शिव्या देत होते. जन्म होण्याच्या अगोदर हे बाबा प्रपंच सोडून संन्यास घ्यायला गेले होते. संन्यास घ्यायला गेल्यानंतर तिथल्या बाबांनी सांगितले इकडे आमची विठाई हे प्रदक्षिणा करत होती पिंपळाला. आणि पिंपळाला प्रदक्षिणा करत असताना एक साधू बाबा दिसले. दर्शन घेतल्यानंतर आशीर्वाद दिला. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आमच्या रुक्मिणी आईसाहेब रडायला लागल्या. कशाचा आशीर्वाद आहे बाबा. अरे तुम्हाला माझा आशीर्वाद साधू आहे मी. बाबा अष्टपुत्र सौभाग्यवती भव आशीर्वाद हा खरा यासाठी होणार नाही की माझे मालक संन्यास घ्यायला गेलेत. मालकाच्या खुणाखाना विचारल्यात.
आणि असं म्हणतायत की श्रीपाद स्वामी नाही का त्यांचं नाव ठेवलं होतं, त्यांनी ठरवलं की तोच आहे तो माझ्याकडे आला आहे तो. आणि शेवटी सांगितलं जा, तुझी सौभाग्यवती तुझी वाट पाहते, तू निघालं पाहिजे. गुरु आज्ञेने विठ्ठलपंतांना आणखी आळंदीत यावं लागलं. गुरु आज्ञेने प्रपंच स्वीकारावा लागला. सज्जनानो, अरे हेतू वेगळा असतो. हे काही क्रिया आपल्याला दिसत असली ना तर याच्या पाठीमागचा भाग वेगळा असतो. विठ्ठलपंतांना मुलगा होता पण पुढच्या जन्मात होता, पुढच्या जन्मामध्ये होणार होता आणि देशाला आणि जगाला आताच गरज होती. म्हणून विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला. संन्यास घेणं आणि ग्रस्त आश्रम स्वीकारणं म्हणजे पुढचा जन्म आहे. आणि मग ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानदीप्तीकडे हे जन्माला आले. आणि म्हणून संन्यासा आश्रमातून ग्रस्ती झाल्यानंतर लोकांनी टीकेची झोड उठवली. महाराज, लोक टीका फार करत असतात, काहीच माहीत नसताना सुद्धा करतायत. खूप टीका करत होते, खूप शिव्या देत होते. संन्यासाची मुलं विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मासाहेब न्याय मागत होत्या. आणि अशी चूक आजपर्यंत कोणी केलीच नाही विठ्ठलपंत, ही चूक तुम्ही केली. आणि अशी चूक कोणीच केली नाही म्हणून त्याचं प्रायश्चित्त सुद्धा ग्रंथामध्ये नाही. ज्याचं प्रायश्चित्त ग्रंथामध्ये नसेल त्याचं एकच प्रायश्चित्त आहे, ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त. देहांत प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. आई महाराज मुलासाठी काय करणार नाही, मायबाप आपल्या मुलासाठी काय करणार नाहीत, काही करायला तयार होत आहेत. मी प्रसंग सांगून जाईल, थोडक्यात सांगून जाईल. दोन्ही किडन्या एका मुलाच्या गेल्यानंतर त्याच्या भावाला विचारलं. भाऊ म्हटला, साहेब मी किडनी दिली असती हो, पण मलाही लहान लहान मुलं आहेत. बायकोला विचारलं, साहेब मी तेच केलं असतं हो, पण माझी मुलं लहान लहान आहेत, त्यांना सांभाळावं लागेल हे, आणि मी गेली तर यांचं कसं होईल, मी नाही देऊ शकत. आईला विचारलं, तुम्ही देऊ शकताय, तुमचा मुलगा जगू शकतो. डॉक्टर साहेब काही झालं तरी चालेल पण पोरगं नका जाऊ देऊ. बघा, आमची इस्टेट गेली तरी चालेल पण पोरगं नका जाऊ देऊ. खूप सांगत होती हो साहेब मी याला. बाबू हे करणं बरं नाही, रोज पिऊन घरी येतो दादा, तू कसं रे होईल तुझं, असं सांगत होती. कधी कधी लात मारत होता हो साहेब आम्हाला. लात मारत असला तरी शेवटी पोरगाचा आहे. साहेब माझ्या देखत मला हे दुःख दाखवू नका साहेब, माझी विनंती आहे तुम्हाला, काहीही करा पण माझं पोरगं जगलं पाहिजे, किडनी पाहिजे याला. कुठं असते साहेब किडनी मला नाही समजत, असेल तिथं घेऊन येऊ आपण. किडनी कशाला म्हणतात मला माहीत नाही, तुमच्यामध्ये आहे, तुम्ही दिली तर तो जगू शकतो. डॉक्टर साहेब किडनी कशाला म्हणतात मला समजत नाही, पण माझं पोरगं जगत असेल ना तर माझ्या अंगातल्या सगळ्या किडन्या काढून घ्या, मी आत्ताच मेली तरी चालेल पण माझं पोरगं जगवा. आईशी कडवड्याची आई काय करणार नाही महाराज पोरासाठी, मायबाप काय करणार नाहीत मुलासाठी. विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणी मासाहेबांनी देहांत प्रायश्चित्त घेतला. देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर देहांत प्रायश्चित्त घेतलं आणि आमच्या मुलांना तुम्ही स्वीकारावं असं म्हणून सांगितलं. नाही स्वीकारलं महाराज. देहांत प्रायश्चित्त मायबापाने घेतल्यानंतर सुद्धा स्वीकारलं नाही. अरे निवृत्तीनाथांनाच माहीत होतं, फक्त त्यालाच उठवलं होतं की आम्ही चाललोय म्हणून, आम्ही कायमचे चाललोय म्हणून सांगितलं होतं. मुक्ताबाई विचारेल तिला समजून सांग, निवृत्ती तुझ्यावरही सगळे जबाबदारी आहे. निवृत्तीनाथांवर ज्यावेळेला जबाबदारी आली त्यावेळेला निवृत्तीनाथ होते किती वर्षाचे, 8 वर्षाचे. 8 वर्षाच्या निवृत्तीनाथांवर या 3 भावांना सांभाळण्याची जबाबदारी, मुक्ताबाईला सांभाळण्याची जबाबदारी. ज्ञानदेवाला समजून सांगेल मी, सोपानालाही समजून, मुक्तीला काय सांगू. मुक्तीने जर मला विचारलं माय कुठं आहे तर मी काय सांगू तिला सांभाळण्याची आणि समजून सांगण्याची जबाबदारी निवृत्तीनाथावर वयाच्या 8व्या वर्षी आली महाराज. 8व्या वर्षी आली आणि 8व्या वर्षी आली आणि शेवटी मायबाप गेले. तरीसुद्धा या लोकांनी पदरात नाही घेतलं, तरीसुद्धा मौजी बंधन होऊ देत नव्हते हो, तरीसुद्धा न्याय देत नव्हते हो. नाही तुम्ही संन्याशाची पुरात. एकदा तर असं घडलं, माझे ज्ञानोबा आहे माधुगिरी मागण्यासाठी आळंदीला गेले. निवृत्ती ज्ञानदेव कोरांनाचे अन्न आणि सांभाळी सोपान मज लागे. त्या ठिकाणी मुक्ताई म्हणते, निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव हे कोरांनाचं अन्न आणत होते आणि सोपान दादा मला सांभाळत होत्या. आणि निवृत्तीनाथ एक दिवस ज्ञानोबा आहे माधुगिरी मागण्यासाठी जात होते. ऐकाकड्या
प्रेमाने ऐकताय तुम्ही म्हणून सांगून देईल. आणि ती झोडी घेऊन येत असताना, तो शिदा घेऊन येत असताना हा पगडीवाला म्हातारा भेटला. पगडीवाला वेसोबा नावाचा म्हातारा भेटला. काय चालवलं रे पोरा? माधुगिरी चालवली काका, माधुगिरी चालवली. कुठं आहे बघ, कुठं आहे बघू. झोडी काढली आणि काकाच्या हातात दिली. काय केलं या पगडीवाल्या म्हाताऱ्याने? ती झोडी रिकामी केली महाराज. पात्रामध्ये नाही, रस्त्यावर रिकामी केली. तो शिदा रस्त्यावर टाकला, त्या झोडीत टाकला आणि आणि तो शिदा भरून घेऊन नाही म्हणून त्याच्यावर काठी फिरवली. माधुगिरी मागता लेको सकाळी सकाळी येत आहे पोरांना मागण्यासाठी. तुम्हाला पाहिल्यानंतर आम्हाला सचीला स्नान करावं लागतं, शरम नाही वाटत? संन्यासाची पोरात तुम्ही, संन्यासाची. त्या दिवसाची झोडी रिकामी गेली. मुक्ताबाई वाट पाहत होती. मुक्ताबाई वाट पाहत होती. ठरल्याप्रमाणे मुक्ताबाईच्या हाती झोडी दिली. येईल माझा दादा. 12 वाजलेत आता. झोडी मुक्ताबाईच्या हातामध्ये दिली. मुक्ताबाईने झोडीत पाहिलं, झोडीत काहीच नव्हतं. समोर पाहिलं, समोर दादा नव्हता. दादा गेलाय कुठं? मग कुटियेकडे पाहिलं, खोपडीकडे पाहिलं. दादा ताटी लावून त्या ठिकाणी बसला होता. खिडकीतून पाहिलं तर दादा रडत होता. दादा रडत होता. रडणाऱ्या दादाला मुक्ताबाई समजून सांगत होती, रडू नको दादा, मी तुला दिवसभर भाकर नाही मागणार दादा, आज मी उपाशी राहील दादा, नको रडू. आपल्याला रडणं शोभा देत नाही दादा. काय रे दादा? त्याच्या कुशीमध्ये डोकं घालून आम्ही हक्काने रडावं, ते तर आम्हाला लहानपणीच टाकून गेले. कधी कधी तुमच्या पुढे रडायची इच्छा होते, मग आम्ही कोणापुढे रडावं दादा? तुम्हीच आमच्या पुढे रडताय, आम्ही कोणापुढे रडावं? खरं सांगू का महाराज, माय मेल्यानंतर बहीणच माणसाची माय बनत असते. बरं, बहीणच माय बनत असते. आणि म्हणून मुक्ताबाई आपल्या भावाला समजून सांगते की दादा असं करू नको, आपल्याला रडणं शोभा देत नाही. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, सहाय अपराध जनाचा, सहाय अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्ही, संती सुखे भावे पाणी, संती सुखे भावे पाणी, शब्द शस्त्रे झाले क्लेश, शब्द झाले क्लेश, संती मानावा उपदेश, संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्मदोरा, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटे उघडा ज्ञानेश्वरा, ताने उघडा ज्ञानेश्वरा, ताटे उघडा ज्ञानेश्वरा, ताने उघडा ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा. सज्जना, मुक्ताबाईने उपदेश केला, ज्ञानोबा राहायला आग्रह केला. आणि मुक्ताबाई म्हणजे यांची मायच होती बघा. मुक्ताबाई माय मानत होते, मुक्ताई म्हणायचं, मुक्ता माय असं म्हणायचे. कधी कधी प्रेमाने आपण मुलीलासुद्धा माय म्हणतो ना, ही खरीच या भावंडाची माय होती बघा. ज्ञानोबा रायांना बाहेर काढण्याचं काम कुटियेमधून जर कोणी केलं असेल तर ते मुक्ताबाईने केलं. खरं सांगू, मुक्ताबाईने ताटी उघडली नाही, ताटी उघडायला लावली. उघडा, बाहेर निघा. योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा. आपण अपराध सहन केले पाहिजे, आपण घाव सहन केले पाहिजे, नाही का? आपण बाहेर निघा. आणि जर मुक्ताबाईने ताटी उघडायला लावली नसती तर ज्ञानेश्वरीच झाली नसती. मला आणखी पुढे जाऊन सांगायचं आहे. तो भाव असा आहे, ज्ञानोबा राय शुद्धीपत्र आणण्यासाठी गेले.
आणि ज्ञानोबारायांना जे शुद्धीपत्र दिलं ना, ते त्या काळातील या लोकांनी नाही दिलं, एका रेड्याने दिलं. रेड्याने सांगितलं की माझे ज्ञानोबाराय शुद्ध आहेत म्हणून. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. आणि ओंकार मूळ शब्द प्रणवाचा ऋग्वेद बोलायला लागला. आणि माझ्यात आणि त्याच्यात काय फरक आहे, तोही माझा आत्मा, वेगळी काम मातया नाही. आणि त्यावेळेला खात्री पटली. रेड्याने सांगितलं, ए रेड्यांनो, माझे ज्ञानोबाराय शुद्ध आहे, शुद्ध आहे, शुद्ध आहे. आता पुढे ऐका, पुढे ऐका. आता पसायदानाकडे येऊ आपण. हो. असे ज्ञानोबाराय, अशा कष्टातून महाराजांचं जीवन, अनेक प्रकारचे कष्ट सहन करत करत पुढे निघाले. एक वाक्य बोलू का? 2 माणसं स्वर्गापेक्षा उंच स्थान मिळवत असतात, 2 माणसं देशद्रोही असतात. गरीब असूनही कष्ट न करणारा आणि श्रीमंत असूनही दान न देणारा. चाणक्य असं म्हणतात, त्याच्या गळ्यामध्ये फार मोठा दगड बांधा, द्या विहिरीत लोटून. की जो गरीब असूनही कष्ट करत नाही आणि श्रीमंत असूनही दान देत नाही. पण 2 माणसं इतके मोठे असतात महाराज, की गरीब असूनही दानाची इच्छा करणारा आणि भरपूर शक्ती असूनही क्षमा करणारा. ज्ञानोबारायची एवढी मोठी शक्ती असूनही फक्त क्षमाच नाही, प्रसाद. फक्त क्षमा नाही. नाथ महाराजांच्या अंगावर एखादा माणूस थुकल्यानंतर फक्त क्षमा झाली असती तर ते माणसं असते. फक्त क्षमा नाही, प्रसाद. प्रसाद देऊनी मुक्त केला, याला साधू म्हणतायत. सांगू का तुम्हाला, फार महत्त्वाचा भाव आहे, माझ्या आवडीचा आहे, माझ्या आवडीचा आहे. तुमच्याकडे एरंडाचे काही गुऱ्हाड आहेत का? आहेत? एरंडाचे नाही? नाही साहेब, एरंडाचे साहेब गुऱ्हाड नाहीत. एरंड म्हणजे एरंड, तो धांडा असतो ना, तो उसासारखाच असतो. तसा उसासारखाच असतो. नाही, उसासारखाच असतो, आहे ना. त्याला असे करंडे बरोबर उसासारखेच असतात ना. एरंडाला सुद्धा उसासारखेच असतात. पण त्याला कोणी चरख्यात घालते का? काऊन नाही? काऊन नाही? हां, असं ना, रस निघत नाही म्हणून घालत नाही चरख्यात. आणि जो ऊस आहे तो चरख्यात घातल्याशिवाय राहत नाही. एरंडाला कोणी चरख्यात घालत नाही, याचं कारण पोकळ आहे. ते पोकळ, त्याच्यात रसच नाही. पण जो गोड रस देतो ना महाराज, त्याला मात्र लोक त्या चरख्यात घातल्याशिवाय राहत नाही. एरंडाकडे कोणी पाहत नाही. जो चांगलं काम करत असेल त्याला लोक चरख्यात घातल्याशिवाय राहत नाही. असाच भाव आहे तो. पण ठरवलं उसाने ठरवलं उसाने, तुम्ही मला किती चरख्यात घातलं तरी चालेल, तुम्ही मला किती पिडलं तरी चालेल. पिडतात महाराज, एकदार घालतात, आणखी काढतात, आणखी आणखी, नंतर पाठीमागं फेकतात. पण उसाने ठरवलं, लेको तुम्ही मला किती पिडलं तरी चालेल, पण मी माझी गोडी कधी कमी होऊ देणार नाही. चंदनाने ठरवलं, तुम्ही मला किती तोडलं तरी चालेल, पण मी माझा सुगंध कधी कमी होऊ देणार नाही. सोन्याने ठरवलं, तुम्ही मला किती तापवलं तरी चालेल, पण मी माझं वजन कधी कमी होऊ देणार नाही. तसं ज्ञानोबारायासारख्या साधूने ठरवलं, तुम्ही आम्हाला किती त्रास दिला तरी चालेल, पण त्रास देणाऱ्याचाच आम्ही उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे ना? त्रास देणाऱ्याचा उद्धार. आणि त्याच पद्धतीने इतका मोठा त्रास सहन झाल्यानंतर, केल्यानंतर, नेवाशामध्ये ज्यावेळेला निवृत्तीनाथ म्हणतात, काहीतरी गोड सांग रे बावा, आता 4 महिने इथं थांबायचं, एखादी गोष्ट सांग ना. ज्ञानोबारायांनी गोष्ट सांगितली, तिची ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी सांगून पूर्ण झाल्यानंतर निवृत्तीनाथ प्रसन्न झाले आणि माग ज्ञानदेवा तुला काय पाहिजे. त्यावेळेला ज्ञानदेवानी मागितलं, कोणासाठी? कोणाच्यासाठी मागितलं? सज्ञानासाठी नाही मागितलं, अज्ञानासाठी मागितलं. चांगल्यासाठी नाही मागितलं, वाईटासाठी मागितलं. जे ज्ञानोबारायांचं दर्शन घेतात त्यांच्यासाठी नाही मागितलं, ज्यांनी ज्ञानोबारायाला त्रास दिला त्यांच्यासाठी मागितलंय. जे खडाची व्यंकटी सांडो, जे खडाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्म रीती वाढो, तया सत्कर्म रीती वाढो.
आता विश्वात्मके देवे, एने वाघ यज्ञ तोषावे आणि तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे, पसाय दान हे, हे पसायदान मला द्या, हे पसायदान मला द्या, की खऱ्या अर्थाने माझंच चांगलं असलं पाहिजे, मी श्रीमंत असलं पाहिजे आणि आमच्याच पोराला आशीर्वाद भेटला पाहिजे असं नाही. पसाय दान हे, जे खळाची व्यंकटी सांग. म्हणून खरं बोलू का तुम्हाला, ज्ञानेश्वरी हा गीतेवरचा अलंकार आहे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी हा गीतेवरचा अलंकार आहे. या ठिकाणी जे पसायदान आहे ना, हे माझ्या ज्ञानोबारायचं अंतकरण आहे. अंतकरण, 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 अंतकरण समजते ना तुम्हाला. अंतकरण हे अंतकरण आहे. माझे ज्ञानोबाराय तुम्हाला प्रत्यक्ष दिसावे असं वाटत असेल ना, तर पसायदानात पहा. पसायदान अंतकरण म्हणजेच व्यक्ती असते ना. अंतकरण आतमध्ये असते तीच व्यक्ती असते खऱ्या अर्थाने. व्यक्ती म्हणजे ही उपाधी आहे, ती व्यक्ती थोडी आहे. आतमध्ये असते व्यक्ती, ती व्यक्ती. आणि खरे ज्ञानोबार आहे म्हणजे हे पसायदान आहे. म्हणून सोमनाथ भाऊ, खरं म्हणजे तुमच्या सगळ्या टीमला माझा धन्यवाद आहे की तुम्ही हा कार्यक्रम ठेवला पसायदानाचा. आणि म्हणून हे पसायदान म्हणजे माझ्या ज्ञानोबारायचं अंतकरण आहे. असं पसायदान ज्यांनी लिहिलं त्या ज्ञानोबारांची स्तुती करतात माझे तुकोबार आहे. स्तुती करण्याचं कारण काय तेही सांगून देईल. स्तुती करण्याचं कारण हे आहे की एक धरणेकरी श्रीमंत होण्यासाठी ज्ञानोबारायांच्या पिंपळाखाली झोपला आणि त्या धरणेकऱ्याला स्वप्नामध्ये सांगितलं ज्ञानोबारायांनी, अरे बाबा आमचं कोर्ट बंद आहे आता आणि तुला पाहिजे असेल ना तर तू मग देहूला जा. देहूला कोणाकडे? अरे तुकोबारायाकडे. तुकोबाराय श्रेष्ठ, अरे बाबा फार श्रेष्ठ, तुका सर्वश्रेष्ठ प्रिय धरणेकऱ्याला सांगितलं, इथं नको उपवास करू, इथं नको धरणं बसू, देहूला जा. आणि तुकोबारायांकडे धरणेकरी गेल्यानंतर आता ऐका, त्या धरणेकऱ्याला विचारलं, बाबा तुम्हाला कोणी पाठवलं माझ्याकडे? ज्ञानोबारायाने पाठवलं. अरे ज्ञानोबाराय प्रत्यक्ष म्हटले, हां स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की तुम्ही आता देहूला जा. तुकोबाराय मग अरे काय ज्ञानेश्वरी उणे, तेही पाठवी. अंगी
त्यांच्याजवळ काय नाही, काय आहे त्यांच्याकडे? अरे जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, ज्याच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. सोन्याचा म्हणजे सुखाचा. आपल्याला दिसतो सोन्याचा, पण आपला सगळा दुःखाचा. त्या सीतेला हरिण दिसला होता सोन्याचा, पण फसगत झाली. कोणाची? देखोनी मृगाचे अवयव, सीतेशी सुख अभिनव, परमसुखे सुखावे जीव, जडला भाव मृगस्वरूपी. नाशिकमधलंच आहे ना, नाशिकमधलंच आहे. याच पंचवटीमध्ये घडलं होतं. देखोनी मृगाचे अवयव, सीतेशी सुख अभिनव, परमसुखे सुखावे जीव, जडला भाव मृगस्वरूपी. त्याचे पाहता स्वरूप, सीतेशी अतिशय साक्षेप, तव तो आला अति समीप. आपले स्वरूप दाखवावया सोन्याचा होता. आणि ज्यावेळेला प्रभूला हात धरून बाहेर आणला आणि सांगितलंय, बघा तो हरिण मला पाहिजे. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्या तो हरिण अयोध्याला. तोडिता फुले मी पाहिलंय मी, त्याला तर आणून द्या. अरे पण कशासाठी? सोन्याचा आहे तो, सोन्याचा. भरताला मला भेट द्यायचं आहे. भरतजीने विचारलं, भावी काय आणलं तर मी काय सांगू? भरताला भाऊजीला मला भेट द्यायला पाहिजे. अरे तो सोन्याचा नाही, तो हरिण आहे. तो सोन्याचं नसते हरिण. नाही म्हटले सोन्याचं आहे आणि सोन्याचाच आहे. तुम्हाला दिसत नाही का सोन्याचा आहे? आणि तुम्हाला तर काही सांगत जाणं, फटाफट वेळ काऊन घेता? तुम्हाला तर काही नाही, कळतच नाही. तुम्हाला तर काही नाही, डोकं नाही, आणखी काय नाही, अक्कल नाही. हे बरोबर आहे ना सगळं? अरे हे बरोबर आहे का सांगा ना मला. हे बरोबर आहे? बरोबर आहे, बरोबर आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, महिलांनो तुम्ही ऐकू नका. मला या बिचाऱ्यांना सांगायचं आहे, तुम्ही नाही ऐकायचं. तुम्हाला जर कोणी म्हटलं ना तुम्हाला अक्कल नाही, तर तुम्ही उत्तर द्यायचं खरंच नाही म्हणा. तू म्हणतो ते बरोबरच आहे म्हणा, मला खरंच अक्कल नाही म्हणा. मला जर अक्कल असती ना तर तुझ्यासारखी पागल माझ्या पदरात पडलीच नसती म्हणा. तुम्ही ऐकलं नाही ना? सोन्याचा आहे तो हरिण, सोन्याचा. आणि सज्जनानो, हरिण सोन्याचा नाही, तसा आपला प्रपंच सुद्धा सुखाचा नाही. दिसतोय सुखाचा, ठाऊकची आहे संसार दुःखाचा. खरं सांग, आहे का सुखाचा? याच्यावर किती बोललं तरी कमी होईल. आहे का सुख? आता कोणी 15 वर्षाचं आहे, कोणी 25चं आहे, कोणी 35चं आहे, कोणी 40चं आहे, कोणी 50चं आहे, 60चं आहे, 70चं, 75चं, 85चं. भेटलं आहे का? खरं सांगा, भेटलं आहे का? संपलं आहे का तुमचं सगळं? निश्चिंत झालात का तुम्ही? आता वय झालं ना तुमचं, झाला का निश्चिंत? केलं का या प्रपंचाने निश्चिंत तुम्हाला? हाव धाव आहेच का नाही पुढची तुम्हाला? कशाची आहे? सुखाचीच आहे का नाही? मग सुख भेटलं नाही म्हणूनच आहे का नाही? सज्जनानो, आपला प्रपंच कधी सुखाचा होऊ शकत नाही, पण महाराजांचा अवघाची संसार सुखाचा करी. सुखाचा पिंपळ आहे, प्रत्यक्ष सुवर्णाचा पिंपळ आहे. माझ्याकडे आलात तुम्ही श्रीमंत होण्यासाठी, सोन्याचा पिंपळ तर त्यांच्या दारात आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. आणि बळ किती मोठं आहे. बळवान जर पाहत असाल, श्रीमंती आहे आणि बलवानही आहेत. एकदा श्रीमंती असते तर बल नसते, बल असते तर श्रीमंती नसते महाराज. तिथं श्रीमंती आहे, सोन्याचा पिंपळ आहे. आणि बल किती मोठं आहे. आपल्या म्हटलं आपले पोरं ऐकत नाहीत महाराज, आणि माऊलीच्या म्हटलं रेडा ऐकत होता. अंगी ऐसे बळ रेडा बोले, असं बळ आहे. आणि करील तो काय नो हे महाराज, करील ते काय नो हे महाराज. ते नो महाराज ते काय करणार नाहीत, ते काय करणार नाहीत. परी पाहे बीज शुद्ध अंगी. बी म्हणजे भावना. आपलं अंतकरण अत्यंत शुद्ध असेल तर ते त्या ठिकाणी तुम्हाला खऱ्या अर्थाने सुखी बनवल्याशिवाय राहणार नाहीत. अरे त्यांनी अन्नक्षेत्र टाकलं आहे. अन्नक्षेत्र तुम्हाला खरं सांगू का, अन्नक्षेत्र महत्त्वाचं आहे बरं का. अन्नक्षेत्र महत्त्वाचं आहे. अन्न आजही महत्त्वाचं आहे.
आज पंगत आहे का नंतर? हां, पंगत आहे आता पंगत आहे. आता 10 वाजेपर्यंत तरी कीर्तन चाललं तरी कोणी उठणार नाही, कारण पुढे पंगत आहे. पण हे बरं आहे. मी तुम्हाला कौतुक यासाठी करतो की काही ठिकाणी पंगत असली ना तर काही लोक कीर्तनाच्या अगोदर येतात, काही चाल झाल्यावर येतात, काही मधात येतात आणि काही बरोबर वेळेवर येतात. या ठिकाणी सगळे अगोदर आलेत, हे महत्त्वाचं आहे. पंगत आहे, महत्त्वाचं आहे ना. बघा, आता विनंती करायची गरजच नाही, लगेच रांगा तयार होतील ना. अन्न महत्त्वाचं आहे की नाही महाराज? आजही महत्त्वाचं आहे, आजही महत्त्वाचं आहे. म्हणून महाराज म्हणतात, द्रव्य वेचावे अन्न क्षेत्री. तुम्हाला द्रव्य जर द्यायचं असेल तर अन्नदानासाठी दिलं पाहिजे. हो, गाडगे बाबा, भुकेल्याला अन्न, तहानल्याला पाणी. अन्न महत्त्वाचं आहे, आजही महत्त्वाचं आहे. मला वाटते भूक लागल्यानंतर माणूस भिकारीच असतो. तुमचं काय मत आहे? भिकारीच. हो, असे खूप मोठमोठे श्रीमंत एका खोलीत कोंडून टाका, त्याला काहीच देऊ नका. एका हॉलमध्ये तुमच्या कार्यालयामध्ये कोंडून टाकायचे, काहीच द्यायचं नाही दिवसभर. ते बाहेर निघणार, तुम्हाला खातील, ते तुम्हाला खातील. अन्न महत्त्वाचं आहे. अन्न हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण अन्न पोटामध्ये असल्याशिवाय आपण जगू शकत नाही. हे न म्हणावे साधारण, अन्न परब्रह्म जान, की जे जीवन हेतू कारण विश्वाय या. ते जेवण नाही, ते जीवन आहे. तुम्ही जेवणाशिवाय जगूच शकत नाही. अन्नदान महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्यांनी गवादी म्हणजे अन्नक्षेत्र घातलं. पण कशाचं? जयाने घातली मुक्तीची गवादी. जयाने घातली मुक्तीची गवादी. जयानं घातली मुक्तीची गवारी. जयानं घातली मुक्तीची गवारी. मुक्तीची गवादी म्हणजे मुक्ती घ्या, घेऊन जा, मुक्ती घेऊन जा, नाही का. जयाने घातली मुक्तीची गवादी आणि मेळवली मांदी वैष्णवाची, नाही का. हे मांदी मेळवली वैष्णवाची मांदी मिळवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते ज्ञानोबाऱ्याने केलं. मांदी, नाही का. सगळे आणि महाराजांची बघा त्या ठिकाणी आहे ना, हो, नाही का. चला कल्पतरूची आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जी अर्णव पियुषांची, नाही का. वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदी आडी, नाही का. वर्षत सकळ मंगळी, मंगळाचा वर्षा व्हावा आणि ईश्वरनिष्ठांची मांदी आडी. असे ईश्वरनिष्ठ असे खूप असावे, खूप सगळे ईश्वरनिष्ठ असावे आणि ती मांदी आडी. मेलवली मांदी वैष्णवांची. हो महाराज, वैष्णवाची मांदी मिळवली, मुक्तीची गवादी घातली. त्यांच्या मेळा बोलवण्याची शक्ती ज्यांच्यामध्ये होती आणि ज्यांच्या दारामध्ये सुवर्णाचा पिंपळ आहे बाबा, त्या ठिकाणी सुखाला काय उणे. तुका म्हणे ते
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई अभंगाचा भाव मी आपल्या पुढे मांडला. ते रेकॉर्डिंगवाला कोण आहे रे? बंद करते आता, झालं कीर्तन. अभंगाचा भाव मी आपल्या पुढे मांडला. या ठिकाणी आल्यानंतर मला असं वाटलं की हा अभंग आपण घेऊया. या अभंगावर खरं म्हणजे काय आहे की